आपण सगळ्यांनी पिकू पिक्चर बघितला असेल। त्याच्यामध्ये अमिताभ बच्चनला एक मोठा प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे त्याचं पोट साफ होत नसतं। मलावष्टंभ हा दिसायला छोटा पण तसा बघितला तर भयंकर विकार आहे। त्याची मुख्यत्वे 2 कारणं असतात। एक कारण म्हणजे शारीरिक कारणं आणि दुसरं म्हणजे मानसिक कारणं। मानसिक कारणांमध्ये चिंत्यानाम अतिचिंतनात असं सांगितलं आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीची अतिचिंता करणे किंवा चिंता करण्याचा स्वभाव असणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीवरती अतिचिंतन करणे, या दोनही गोष्टी ह्या पचनाच्या विकारांसाठी घातक असतात असं सांगितलं आहे। म्हणजे वर्कलोड जास्त असणे आणि त्याचा स्ट्रेस असणे या दोन्ही गोष्टीमुळे पचनसंस्था बिघडते आणि नंतर त्याचा परिणाम म्हणून पुढे जाऊन मलावष्टंभ होतो। कारण मलावष्टंभ हा विकार पूर्णपणे पचनाशी संबंधित आहे। म्हणजे पचन जर व्यवस्थित होत असेल तर मलावष्टंभ होण्याची शक्यता जवळजवळ 0 असते, पण पचनच व्यवस्थित होत नसल्यामुळेच मलावष्टंभ होतो, हेच महत्त्वाचं त्याचं कारण आहे। शारीरिक कारणांमध्ये विशेष करून 2 गोष्टी येतात, एक म्हणजे जीवनशैली आणि दुसरा म्हणजे आहाराचा भाग। तर जीवनशैलीमध्ये झोप ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे आपण किती वेळ झोपतो, ते कधी झोपतो, रात्री जागरण होतं का, दिवसा जास्त झोपतो का किंवा सकाळी उशिरा उठतो का, या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा पचनावरती होत असतो। एक तर रात्री जागरणामुळे पित्त वाढतं आणि पचनाला त्रास होतो, हे तर जगजाहीर आहे। पण झोप पूर्ण न झाल्याने सुद्धा मळ व्यवस्थित बनत नाही आणि पोट व्यवस्थित साफ होत नाही। त्याचबरोबर आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा कशा आहेत, जेवणानंतर इमिजिएटली आपण काय करतो, शतपावली करतो की नाही किंवा थोडी विश्रांती घेतो की नाही, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा परिणाम हा पूर्णपणे आपल्या पचनसंस्थेवरती होत असतो आणि त्याच्यामुळे मलावष्टंभ होत असतो। आहाराची मुख्य कारणं कोणती आहेत? एकतरी तेल तूप अजिबात नसलेला आहार घेणे, म्हणजे अतिशुष्क आहार घेणे। त्यानंतर भाज्यांचा समतोल न राखणे, म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की पालेभाज्या जास्त खाण्याने पोट साफ होतं म्हणून पालेभाज्यांचा अतिरेक केला जातो। त्यानंतर काही लोकांचं गुरुभोजन म्हणजे पचायला जड असणारे पदार्थ जास्त खाण्यात येतात, म्हणजे त्यामध्ये नॉनव्हेज असेल किंवा तळलेले पदार्थ आहेत, तंदुरी रोटीसारखे पदार्थ आहेत, पंजाबी भाज्या आहेत, पनीरसारखे पदार्थ आहेत, यांचं प्रमाण ज्यावेळेला जास्त असतं त्यावेळेला सुद्धा त्याचा परिणाम हा अतिरिक्त ताण आपल्या पचनसंस्थेवरती पडतो आणि पोट साफ होत नाही। त्याचसोबत भोजनानंतर शीत पदार्थ सेवन करणे, म्हणजे थंड पाणी पिणे, कोल्ड्रिंक पिणे, आईस्क्रीम खाणे, जेवणानंतर पचायला जड असे श्रीखंड, बासुंदी, आम्रखंड असे पदार्थ जेवणानंतर खाणे, या सगळ्याच गोष्टी पचनाला बाधक असतात। इवन जेवणानंतर जड जी फळं आहेत, गर असलेली फळं म्हणजे ॲपल आहे, केळी आहे, ही कधीही जेवणानंतर खाऊ नये, त्याच्यामुळे सुद्धा मलावष्टंभाचा त्रास होत असतो। त्याचबरोबर विरुद्ध आहाराचं सेवन केलं, समजा जे गोष्टी संयोग नाही व्हायला पाहिजेत असे पदार्थ एकमेकात मिसळून जर खाल्ले, उदाहरणार्थ दुधाबरोबर फळं खाल्ली किंवा ज्या आहारामध्ये दूध आहे त्याच आहारामध्ये मसाले आणि मीठसुद्धा आहे, तर तो विरुद्ध आहार बनतो आणि असा आहाराचं सेवन करणं सुद्धा चुकीचं आहे, त्याच्यामुळे सुद्धा मलावष्टंभ होतो। त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या ज्या वेळा आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत। आता वेळा ह्या आपल्या असल्या पाहिजेत, म्हणजे जेव्हा ज्याला भूक लागते तेव्हा त्यांनी जेवलं पाहिजे। एखादा व्यक्ती 2 वाजता जेवतो आणि आपल्याला जर समजा 12 वाजता भूक लागत असेल तर आपण 12 वाजता जेवलं पाहिजे। ही वेळ पाळणं खूप गरजेचं आहे। काही लोकांना सकाळी लवकर उठल्या कडकडून भूक लागत असेल तर त्यांनी खुशाल सकाळी न्याहारी करावी किंवा जेवण करावं किंवा हेवी ब्रेकफास्ट करावा, पण म्हणजे ते सर्वांनीच करायला पाहिजे असं नाही आहे। ज्याची भूक कधी कशी असते त्यानुसार त्यांनी आहाराच्या वेळा ठरवणं हे खूप गरजेचं आहे। आणि भूक लागलेली असताना न खाणे किंवा भूक लागलेली नसताना खाणे हे सुद्धा पचनसंस्थेला घातक आहे आणि त्यामुळे सुद्धा पुढे जाऊन मलावष्टंभ वाढत जातो। त्यामुळे जेवणाच्या वेळेला रिस्पेक्ट देणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्याचसोबत जेवणानंतर आपण काही गोष्टी पाळायला पाहिजेत, त्या जर समजा पाळल्या नाहीत, समजा जेवणानंतर लगेच जर समजा कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक ताण निर्माण करणाऱ्या आपण ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व झालो तरीसुद्धा पचनावरती त्याचा परिणाम होतो। म्हणून जेवणानंतर काही वेळ तरी विश्रांती घेणं खूप गरजेचं असतं। एकंदरीत शारीरिक आणि मानसिक दोन्ही भाव पचनसंस्थेला अफेक्ट करतात, त्यामुळे याचा जर समजा आपण बॅलन्स साधला तर मलावष्टंभाचा प्रॉब्लेम होणार नाही। तसंच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण पोट भरण्यासाठी जगतोय, पोट साफ करण्यासाठी जगत नाही। त्यामुळे आपण जे काही खाऊ पिऊ ते काही खाल्लं तरी पोट साफ हे झालंच पाहिजे। धन्यवाद।